मागच्या 13 वर्षांपासून मी संगणक प्रशिक्षणाच्या व्यवसायात आहे. साधारण माध्यमिक स्तरावरच्या विद्यार्थ्यापासून ते पदवी पदव्युत्तर स्तरावरच्या विद्यार्थ्यांपर्यंत माझा त्यामुळे संबंध येतो. माझं एक निरीक्षण असं आहे की मागच्या 7-8 वर्षांमध्ये ग्रामीण भागामध्ये अगदी पदवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मराठी भाषा नीट लिहिता किंवा वाचता येत नाही. अगदी मराठी सुद्धा. इंग्रजीचा तर फारच प्रॉब्लेम्स आहेत. तर मराठी लिहिणं, मराठी वाचणं, इंग्लिश एकूणच जे पदवीच्या स्तरावर त्या विद्यार्थ्यांना जे माहीत असायला पाहिजे, त्याला जे आकलन व्हायला पाहिजे भाषेचं किंवा एकूण त्याच्या अभ्यासक्रमाच्या विषयांचं, ते फारसं तिथपर्यंत झिरपत नाही असं मला वाटतं. असं माझं निरीक्षण आहे, वाटतं म्हणजे. तर प्रचंड विदारक आणि वाईट परिस्थिती आहे. तर या संदर्भात हे सगळं तुम्हाला माहीत आहे असेल, तर या संदर्भात काय करू इच्छिता तुम्ही किंवा काय करायला पाहिजे असं मला हा दोन्ही स्तरावर आहे, आकलनाच्या स्तरावर आणि शिकवणं या स्तरावर, दोन्ही स्तराच्या अनुषंगाने या प्रश्नाबद्दल काय सांगाल? केवळ मराठीच आहे असं नाही. मला असं वाटतं की बऱ्याच विषयांमध्ये या प्रकारचं गेल्या काही वर्षात जाणवतं आणि याचं एक प्रमुख कारण असं होतं की शिक्षण हक्क कायद्याने असं म्हटलं होतं की कुठल्याही विद्यार्थ्याला नापास करू नका. आता नापास करू नका याचा सरळ साधा सोपा अर्थ असा काढला की त्याला पुढच्या वर्षात ढकला. मूळ शिक्षण हक्क कायद्याने काय म्हटलं होतं की तुम्ही परीक्षा घ्या, जो विद्यार्थी विद्यार्थिनी ज्या विषयामध्ये कमकुवत आहेत त्याचं पुन्हा महिनाभर त्या विषयापुरतं पुन्हा तुम्ही चांगलं प्रशिक्षण घ्या आणि मग त्याला पुढच्या वर्गात जाऊ द्या. पण वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार गेले काही वर्ष परीक्षा घेणंच बंद झालं आणि मग असे परिणाम खूप त्यातले दिसायला लागले. आता मराठीसारखा विषय असेल किंवा मला असं वाटतं की भाषा सारखे विषय आहेत, ह्याच्यामध्ये केवळ आपण वर्गात जे शिकवतो तो अभ्यासक्रम शिकवून पुरेसा नाही, तर त्याचं अन्य वाचन वाढलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही परवा डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती ही वाचन प्रेरणा दिवस हा यासाठीच केला की एक दिवस बिना दप्तराचा वर्गात जा आणि वाचा. आणि अतिशय म्हणजे मला आश्चर्य वाटलं, म्हणजे मला आधी असं वाटलं की हा आपण प्रयोग करतो, धाडसी प्रयोग आहे, किती उत्स्फूर्तपणे स्वीकारतील. पण मोठ्या प्रमाणावर म्हणजे शाळांनी, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी सुद्धा, मला तर परवा एक डॉक्टर भेटले, ते म्हणले की आदल्या दिवशी 2 ताप असणारी मुलगी आली, उद्या जायचंय डॉक्टर मला शाळेत, काय करून का नाही, उद्या तो वाचन दिवस आहे म्हणले, दप्तराशिवाय जायचंय. ताप असताना पण इतक्या ही आवड आहे मुलांमध्ये की आपण करिक्युलम सोडून आपल्याला काहीतरी वेगळं वाचायला मिळणार आहे, करायला मिळणार आहे. आणि असंख्य प्रयोग महाराष्ट्रभर झाले. मला असं वाटतं की अशी संधी विद्यार्थ्यांना आपण जर दिली तर मग हा भाषा विषय जो आहे यामध्ये आपल्या जे अपेक्षित धरतो त्यामध्ये काही प्रगती, काही पावलं चाल आपण पुढे टाकू शकतो.